अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. श्रावण मासानिमित्त सुहागण ते औंढा नागनाथ पायी दिंडीची अखंड परंपरा सुरू. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका अंतर्गत सुहागण या गावामधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायी दिंडीचे आगमन औंढा नागनाथ मंदिराकडे आज दुसऱ्या रविवारी औंढा नागनाथच्या दिशेनं आगमन झालं आहे. 50 किलोमीटरचे अंतर पायी वारी करून गावातील महिला, पुरुष, तरुण, वयोवृद्ध आणि छोट्या मुलांचे या पायी वारीमध्ये समावेश पाहायला मिळत आहे. दिल्लीमधील अनेक भाविकांनी औंढा नागनाथ देवस्थानाचे दर्शन विशेष भाव सांगितला आहे. नागनाथाचे दर्शन घेतल्यानंतर पाप नाहीसे होते ही अखंड परंपरा गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आणि आमचे गावकरी जोपासत आलो आहोत. रविवारी रोजी सकाळी घरून निघून सायंकाळी औंढा नागनाथ या ठिकाणी आम्ही पोहोचतो. हा नित्य नियम श्रावणातील दुसऱ्या सोमवारी दर्शन घेत असतो. श्रीहरी अंभोरे पाटील, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. संपादक, उपसंपादक, महाराष्ट्र राज्य. आम्ही दरवर्षीच दुसऱ्या सोमवारी म्हणजे रविवारी निघतो आणि सोमवारी तिथं दर्शन घेतो. औंढ्याचं जे काही ज्योतिर्लिंग आहे, श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये औंढ्याला पायी गेल्याच्या नंतर म्हणजे जुन्या काळापासूनच गंगाचं पाणी सुद्धा घेऊन जात होते लोक. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा या ठिकाणी दरवर्षीच समजा म्हणजे जे काही समजा वर्षभरामध्ये आपण जे काही काम करतो तर ते समजा म्हणजे आपण जे काही मेहनत करतो तर म्हणजे पाप असं नष्ट व्हावं, काही आपल्याकडून चुका झाल्या असतील त्या नष्ट होण्यासाठी आम्ही श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी दिंडी घेऊन जातो. परंपरा दिंडीची आमची चालू आहे, चालीच कायमस्वरूपी तुम्ही चालू ठेवलेली आहे. चालीच असते. यामध्ये तुम्हाला तिथं देवस्थानकडून काही अडचणी निर्माण होतात का? काय अडचण नाही, काय अडचण नाही निर्माण. हं. चांगली आमची व्यवस्था आहे, दर्शनाची सोय आहे. अच्छा आम्ही आमचं बारीनं बरोबर दर्शन घेतो. अच्छा रात्री 8 वाजता टेकतो, सकाळी 7ला इथून निघतो. अच्छा. दिंडी अशी चलत राहते आपली, थोडी 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 हलकी भारी आपली. रस्त्यानं जाते वेळेस तुम्हाला जी काही गावं ग्रामीण भागातली खेडे वगैरे सहकार्य करतात पिण्याच्या पाण्याची याची? आज या ठिकाणी जेवायची व्यवस्था असते. अच्छा आणि शिरल्याला समजा चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था असते. तसेच इथं हयातनगरला सुद्धा चहा पाण्याची व्यवस्था असते. अच्छा, म्हणजे लोक तुम्हाला भक्तिमय याच्यातून वाहून घेतलेले आहे आणि ते पण मदत भरपूर करतात. म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करतात.